हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि मी आलेलो आहे गावाकडे. तर वीकली न्यूज आज आपण पाहणार आहोत. बेसिकली मागच्या ज्या आठवड्यामध्ये वीकली न्यूज आपल्याकडे आलेल्या नव्हत्या, जास्त न्यूज पण नव्हत्या आणि मी सुद्धा बाहेर होतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मागच्या 2 आठवड्यामध्ये ज्या पण घडामोडी घडलेल्या आहेत ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे पटकन व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. फर्स्ट टाईम पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो फर्स्ट न्यूज आहे, Hyundai i20चं 4th जनरेशन फायनली इंटरनॅशनल मार्केटमध्ये रिव्हील करण्यात आलेले आहे. आणि हे मॉडेल जर पाहिले ना, हे डिझाईन भारतामध्ये सुद्धा लवकरच येणार आहे. आता सध्या जी i20 विकली जाते त्या गाडीला जास्त काय रिस्पॉन्स नाही आहे. ह्या गाडीचं जे ओव्हरऑल डिझाईन तुम्हाला कसं वाटलं हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओव्हरऑल आतल्या साईडने एक प्रीमियम फील नक्कीच आहे बरं का. फ्रंट साईडने सुद्धा. रिअर साईड मला पर्सनली अशी एवढी काय आवडलेली नाही आहे, बट तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. ही गाडी जर पाहिली तर पेट्रोल इंजिनमध्ये भारतीय मार्केटमध्ये येणार आहे. CNG फ्यूल ऑप्शन येईल की नाही थोडीशी शक्यता कमी आहे, बट लेट्स सी, पाहूया आपण. माझ्या मते 2027मध्ये जे आहे ते हे मॉडेल भारतीय मार्केटमध्ये येऊ शकतं. ब्राझीलमध्ये जर पाहिलं तर ही गाडी अनवील करण्यात आली. आता सध्या फिफा वर्ल्ड कप जो चालू झालेला आहे त्याची स्पॉन्सरशिप Hyundaiकडे आहे. सो त्यांनी ही गाडी जर पाहिली तिथे जे आहे ते अनवील केलेली आहे. टाटा सियाराचं EV व्हर्जन तुम्हाला माहिती आहे, टाटा सियारा पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. बट आता या गाडीचं EV व्हर्जनसुद्धा 30 जूनला अनवील करण्यात येणार आहे. आणि ही गाडी ऑल व्हील ड्राईव्ह ऑप्शनमध्ये सुद्धा असणार आहे. 2 व्हील ड्राईव्हमध्ये सुद्धा असणार आहे आणि ऑल व्हील ड्राईव्ह ऑप्शनसुद्धा या गाडीमध्ये जो आहे तो असणार आहे. प्रायझिंगचा जर विषय आला तर माझ्या मते ह्या गाडीची जी प्रायझिंग आहे एक अराऊंड 13 ते 14 लाखापासून सुरू होऊ शकते आणि 25 लाखापर्यंत टॉप मॉडेलची जी किंमत आहे ती असणार आहे. गावाचं जे वातावरण आहे खरंच भारी असतं. एवढा मस्त वारा चालू आहे, मी शेतामध्ये आहे. त्यानंतर E85 म्हणजे E85 जे फ्यूल आहे म्हणजे 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल असं जे व्हर्जन आहे हे आपल्या भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले. दिल्लीमध्ये एक फ्यूल स्टेशनसुद्धा त्याच्यासाठी डेडिकेटेड जो आहे तो चालू झालेला आहे. आणि याची किंमत जर पाहिली तर 85 रुपये एका लिटरची जी किंमत आहे ती असणार आहे. ही किंमत माझ्यामध्ये कुठेतरी जास्त झालेली आहे बरं का. कारण की तसं जर पाहिलं तर इथेनॉल आपण इथेच प्रोड्यूस करतो आपल्या भारतामध्ये. माझ्यामध्ये 50 ते 60 रुपये जी किंमत आहे ती असायला पाहिजे होती, बट जास्त झालेली आहे. आणि मारुतीने जर पाहिलं तर वॅगनर असेल किंवा हिरोने HF डिलक्स असेल, स्प्लेंडर असेल, ह्या गाड्या तिथे E85 कंप्लायंट ज्या गाड्या आहेत त्या लॉन्च केलेल्या आहेत. बट सध्या जर पाहिलं तर ह्या गाड्या फक्त कमर्शियल यूजसाठी असणार आहे, जे पर्सनल यूज आहे त्याच्यासाठी नसणार आहे. अजून एक बातमी आलेली आहे, कालच नितीन गडकरींचं एक स्टेटमेंट आलं की त्यांनी इथेनॉल 100% ॲज अ फ्यूल वापरण्याची जी परमिशन आहे ती ॲप्रूव्ह केलेली आहे. म्हणजे गव्हर्नमेंटकडून ती परमिशन आलेली आहे. सो पुढच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला 100% इथेनॉलवरती चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या देखील भारतीय मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यांनी नावं देखील घेतली, मारुती सुझुकी असेल, टोयोटा असेल, त्यानंतर Hyundai असेल, यांनी देखील त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या कंपन्या आहेत त्या 100% इथेनॉलवरती चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या लॉन्च करू शकतात. 2 व्हीलरमध्ये हिरो असेल, TVS, बजाज यांच्या देखील नावं जे आहेत त्यांनी घेतलेली आहे. सो लेट्स सी, आपण पाहूया. टाटा मोटर्सने जून महिन्यापासून त्याच्या सर्व कार ज्या आहेत त्या जवळपास 1.5% प्राइजिंग जे आहे ते वाढवलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता जी आधीची प्राइजिंग होती ती मिळणार नाही. 1.5% प्राइजिंग जे आहे तुम्हाला टाटा मोटरच्या सर्व कारवरती जास्त द्यावी लागणार आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट आहे ना, आता तुम्हाला माहिती असेल पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल येते, पण आता त्यांची तयारी चालू आहे की ते हे 30% घेऊन जायचं. आता गव्हर्नमेंटने त्याच्यावरती असं सांगितलं आहे की त्याच्यावरती जी एक्साईज ड्युटी आम्ही लावतो ना इंधनावरती, तर ती आता आम्ही माफ करणार आहे. कुठल्या फ्यूलवरती तर E22, E25, E27 आणि E30 इथपर्यंत जे फ्यूल असणार त्याच्यावरती एक्साईज ड्युटी 0 असणार आहे. आता सध्या जर पाहिलं तर आधी 13 रुपये होती बरं का एक्साईज ड्युटी, बट मध्यंतरी जे वॉर सिच्युएशन झाली होती त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने 10 रुपये कमी केलेले होते. आणि आता सध्या आपण जे फ्यूल भरतो पेट्रोलवरती त्याच्यावरती 3 रुपये एक्साईज ड्युटी आहे. बट ते फ्यूल ज्यावेळेस येईल त्यावेळेस ती एक्साईज ड्युटी माफ करणार आहे गव्हर्नमेंट. सो त्याच्यामुळे थोडंसं जे प्राइजिंग आहे ती कमी असणार आहे. तुम्हाला माहिती असेल मध्यंतरी भारताची आणि UKची एक डील झाली होती, म्हणजे ती व्यावसायिक दृष्टीने खूप महत्त्वाची होती. FTA त्याला बोललं जातं. त्याच्यानुसार भरपूर गोष्टींमध्ये जर पाहिलं तर जे व्यापार आहे तो डायरेक्ट करता येणार आहे.
त्यामुळे तिथे टॅक्ससुद्धा कमी लागणार आहे. आणि ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये सुद्धा त्याचा जो फायदा आहे तो होते. मध्यंतरी जर पाहिलं तर आपण रेंज रोवरच्या गाड्या देखील भरपूर स्वस्त झाल्या. आता मॅक्लॅरन तुम्हाला माहिती असेल एक स्पोर्टी कार आहे कुपे डिझाईनमध्ये. तर ह्या गाडीची सुद्धा जवळपास 3 कोटींनी जी प्राइसिंग आहे ती कमी झालेली आहे. आधी या गाडीची किंमत होती 7,94,00,000 रुपये. आता या गाडीची किंमत असणार आहे 4,94,00,000 रुपये. म्हणजे डायरेक्ट 3 कोटी रुपये जर पाहिलं त्याच्यामध्ये प्राइस डिफरन्स आलेले आहे. अशीच 750S स्पायडर असेल किंवा GTS असेल. GTS जर पाहिलं त्यांचं सर्वात स्वस्त व्हर्जन आहे भारतामध्ये. त्याची किंमत आधी 6,15,00,000 रुपये होती. आता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 2,32,00,000चा स्लॅश आलेला आहे. म्हणजे कमी किंमत झालेली आहे. आणि आता त्या गाडीची किंमत 3,83,00,000 रुपये जे आहे ते असणार आहे. सो आपल्या व्हिडिओमध्ये जर कोणी करोडपती हा व्हिडिओ पाहत असेल तर त्याला ही गाडी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी नक्कीच सुवर्ण संधी आहे. बाकी पुढची न्यूज आहे किया सोनेटच्या संदर्भात. आता सध्या किया सोनेट भारतामध्ये जी विकली जाते ना तर या गाडीचं क्रॅश टेस्ट GNCAPने केलेलं होतं आणि ह्या गाडीला स्कोरिंग खूप कमी भेटलेलं आहे. ॲडल्ट सेफ्टीमध्ये 1 स्टार आहे आणि चाइल्ड सेफ्टीमध्ये 3 स्टार भेटलेले आहेत. आणि बेसिकली आफ्रिकन कंट्रीमध्ये ही गाडी विकली जाते बरं का. सो तिथे GNCAPने जर पाहिलं तर इंडिपेंडंटली जे क्रॅश टेस्ट आहे ते केलं आणि रिझल्ट तुमच्या पुढे आहे. बाकी किया सोनेटचं न्यू जनरेशन आहे ते 6 महिन्यामध्ये आपल्या भारतीय मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. ऑडी Q7 अनवील करण्यात आलेली आहे आणि गाडी जर पाहिली ना खरंच म्हणजे पूर्णपणे चेंज झालेली आहे. प्रीमियम आहे. तुम्ही जर टर्न इंडिकेटर दिले तर रोडवरती या गाडीच्या ज्या लाईट्स आहेत त्या येतात आणि ॲरो दाखवतात. ते 3 ॲरो तुम्ही पाहू शकता. सो बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी आहे. प्राईस जर पाहिली तर तिकडे 1 कोटी रुपये आहे. बट भारतामध्ये येता येतं माझ्यामध्ये 1 ते 1.5 कोटीच्या दरम्यान या गाडीची जी किंमत आहे ती असणार आहे. डिझेल इंजिनचा ऑप्शन आहे, पेट्रोल इंजिनचा ऑप्शन आहे. V6 माइल्ड हायब्रिड डिझेल इंजिन आहे. टर्बो इंजिनमध्ये जर पाहिलं पेट्रोल इंजिनमध्ये ट्विन टर्बो पेट्रोल इंजिन आहे. V6 V8 असे 2 इंजिन ऑप्शन आहे. ऑल व्हील ड्राईव्हमध्ये सुद्धा ही गाडी जे आहे ते असणार आहे. त्यानंतर रेनॉल्ट डस्टरचं 1 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे तर रेनॉल्ट इंडियाने असं सांगितलं आहे की ती फक्त आता सध्या जर पाहिलं मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये ती गाडी आहे. बट आता लवकरच त्या गाडीमध्ये ॲटोमॅटिक गिअरबॉक्ससुद्धा ते लॉन्च करू शकतात. म्हणजे ते 10 ते 14 लाखाचं जे प्राईस ब्रॅकेट आहे ना त्या गाडीचं सो तिथे कुठेतरी एक कमी बजेटमध्ये तुम्हाला ॲटोमॅटिकचा जो एक्सपिरियन्स आहे तो रेनॉल्ट इंडिया देऊ शकतो. बट माझ्या मते त्यांनी AMT नको द्यायला. जर टॉर्क कन्व्हर्टर दिला तर माझ्या मते एक चांगला जो एक्सपिरियन्स आहे लोक घेतील 1 लिटरच्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनसोबत. सो लेट सी पाहूया. बट ही गाडी येणार तर आहेच आहे. त्यानंतर बजाज फ्रीडम 125 तुम्हाला माहिती असेल ही जगातली पहिली CNG बाईक आहे. तर या गाडीचा जो सेल आहे ना तो कमी झालेला आहे. कारण की प्राइजिंग CNGचे एवढे वाढलेले आहे ना की ऑलमोस्ट पेट्रोलच्या बरोबरीला आलेले आहे. एक 7-8 रुपये डिफरन्स आहे. त्यामुळे या गाडीचा जो सेल्स आहे तो डाऊन झालेला आहे. त्यामुळे मी सुद्धा मार्केटमध्ये पाहतोय की जी फ्रीडम 125 आहे ती देखील जास्त काय मार्केटमध्ये दिसत नाही आहे. आणि CNGवरती माझ्या मते बजाजला जेवढी अपेक्षा होती तेवढे काही त्या गाडीने सेल्स आणलेलं नाही आहे. सो माझ्या मते CNGमध्ये जर पाहिलं तर ह्या गाडीचा जो सेल्स डाटा आहे तो कमी झालेला आहे. बाकी तर काय एवढ्या न्यूज होत्या ज्या की मागच्या आठवड्यामध्ये घडलेल्या होत्या. तुम्हाला अजून काही न्यूज माहिती असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.